नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्ववंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मनायक धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न सिम्बॉल ऑफ द नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित रमाई बुद्ध विहार नाचनगाव पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मैत्रीपूर्वक नमो बुद्धाय, जय भीम आणि मंगलाची कामना आणि मंगल मैत्री भावना। आज या रमाई बुद्ध विहारामध्ये 23 सप्टेंबर ही जी तारीख आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जी 23 सप्टेंबर ही अत्यंत महत्त्वपूर्ण स्वर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणारी अशी तारीख 23 सप्टेंबर। या 23 सप्टेंबर 1917 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुजरातमध्ये जे बडोदा नावाचं जे ठिकाण आहे, या बडोदा नावाच्या ज्याचं आधुनिक ज्याला बडोदरा म्हणतात किंवा काही लोक वडोदरा म्हणतात, या बडोदा या ठिकाणी 23 सप्टेंबर 1917 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संकल्प केला होता आणि त्या दिवसापासून 23 सप्टेंबर ही तारीख संकल्प दिवस म्हणजेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्प दिवस, संकल्पभूमी बडोदा म्हणून तो दिवस मोठ्या प्रमाणात लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होत असतो। ज्याप्रमाणे दीक्षाभूमी आहे, चैत्यभूमी आहे किंवा भीम जन्मभूमी मऊ गाव आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते ठिकाण, ते ऊर्जा देणारं ठिकाण, स्फूर्ती देणारं ठिकाण म्हणजेच संकल्पभूमी होय। या संकल्पभूमीला आपण दरवर्षी जावं आणि बाबासाहेबांच्या त्या संकल्पभूमी बडोद्याला भेट द्यावी। या अनुषंगानं आपण हा बडोद्याचा इतिहास या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच एक आत्मवृत्त आहे, जे त्यांचं जे स्वकथन आहे, वेटिंग फॉर ए विजा, हे बाबासाहेबांचं छोटंसं पुस्तक कोलंबिया युनिव्हर्सिटी असो किंवा हंगेरी असो, कॅनडा असो, इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये अभ्यासक्रमामध्ये विशेष ज्या पुस्तकाचं महत्व आहे, बाबासाहेबांच्या सर्वच जी ग्रंथसंपदा आहे त्या ग्रंथसंपदावर मोठ्या प्रमाणात देश विदेशामध्ये त्यावर अभ्यास केला जातो, रिसर्च केला जातो। परंतु बाबासाहेबांचं एक आदर्शवत पुस्तक म्हणजेच वेटिंग फॉर ए विजा हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे। त्यातला एक छोटासा प्रसंग घेण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये ज्या दोन महान व्यक्तींचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे, ज्यांना उंचीवर नेण्याकरिता आणि उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती, ज्याला स्कॉलरशिप करता अर्थसहाय्य करणारे आणि बाबासाहेबांना त्या पदावर, उच्चस्थ पदावर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दोन राजांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात। पहिलं नाव म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड, जे मूळचे नाशिक येथील कवळाणे हे त्यांचं मूळ गाव आहे आणि ते मराठी भाषिक सुद्धा होते आणि गुजराती भाषा सुद्धा त्यांना अवगत होती। तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड बडोदा हे एक राजे, आणि दुसरा राजा ज्यांना लोकराजा म्हणतात किंवा मोठ्या दिलाचा राजा म्हटलं जातं, राजश्री छत्रपती शाहू महाराज। या दोन राजे महाराजांची जे प्रजाहितदक्ष
राजे म्हणून त्यांची ओळख आहे, सयाजीराव गायकवाड आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनाक्रम सांगत असताना आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बुद्धप्रेमी, बुद्ध धम्मावर ज्यांचं विशेष प्रेम होतं ते म्हणजेच बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. आपण जर बघितलं बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ या ग्रंथामध्ये प्रस्तावना, उपोद्घात आणि मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो, तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो या चॅप्टरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लहानपणी मी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर माझा सत्कार समारंभ करण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि तो सत्कार समारंभ केळुस्कर गुरुजी करणार होते. माझ्या वडिलांनी त्याकरिता मनाई केली होती. अशानं मुलं बिघडतात. रामजी आंबेडकरांनी केळुस्कर गुरुजींना अशी ताकीदही दिली होती की सत्कार बित्कार काही नको. हे बाबासाहेबांचं मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो या ग्रंथामध्ये, बुद्ध आणि धम्मामध्ये तुम्ही वाचू शकता की अशाने मुले बिघडतात. परंतु केळुस्कर गुरुजींनी इतका आग्रह धरला आणि शेवटी केळुस्कर गुरुजींनी लहानच्या भिवाचा, त्या भिवाचा सत्कार करण्यात आला आणि त्या सत्कार समारंभामध्ये त्यांना एक पुस्तक दान करण्यात आलं होतं आणि ते पुस्तक होतं गौतम बुद्धाचे चरित्र. तर त्या काळामध्ये जे केळुस्कर गुरुजी आहे, ज्यांना कृष्णाजी अर्जुन केळुस्कर म्हणतात, ते केळूस हे जे गाव आहे कोकणामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये केळूस नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या केळूस नावाच्या गावच्या असल्यामुळे त्यांना केळुस्कर गुरुजी, पण कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी जे ओबीसी मराठा समाजाचा एक मनुष्य आहे, त्यातही केळुस्कर गुरुजी हे सत्यशोधक समाज, जी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जी सत्यशोधक समाज संघटनेचे ते कार्यकर्ते होते आणि एक लेखक होते, पत्रकार होते आणि एक समाज सुधारक होते केळुस्कर गुरुजी. या केळुस्कर गुरुजींनी त्या सत्यशोधक समाजामध्ये महात्मा फुलेंच्या काम करत असताना, एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी ओळख आहे, म्हणजे रामजी आंबेडकरांची ओळख आणि भिवा आंबेडकरांची ओळख सयाजीराव गायकवाडांच्या समक्ष करून देण्याची जी जबाबदारी आहे, केळुस्कर गुरुजींमुळेच सयाजीराव गायकवाडांचा, रामजी आंबेडकरांचा आणि भीमराव आंबेडकरांचा परिचय झाला. केळुस्कर गुरुजींनीच ती तशी सूचना केली की एक चाणाक्ष मुलगा आहे महार वस्तीमध्ये आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपण शिष्यवृत्तीची, स्कॉलरशिपची व्यवस्था करावी म्हणून त्याच्यासाठी मदतगार ठरणारे आहे केळुस्कर गुरुजी. तर या केळुस्कर गुरुजींचा आणि सयाजीराव गायकवाडांचा एक संबंध होता आणि त्यावेळी सयाजीराव गायकवाड असं म्हणतात केळुस्कर गुरुजींना, कारण केळुस्कर गुरुजींनी अनेक पुस्तकांचं लिखाण केलं होतं त्या काळामध्ये. तर सयाजीराव गायकवाडांनी अनेक बौद्ध राष्ट्रांचा दौरा केलेला होता आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की केळुस्कर गुरुजी आपण एखादी बुद्धाच्या याच्यावर एखादी ग्रंथ त्याचं लिखाण करावं आणि म्हणून त्याकरिता जे काही छपाई असेल किंवा प्रकाशन असेल किंवा पुस्तकासाठी जे अर्थसहाय्य असेल, म्हणजे जी पैशाची मदत असेल, तर ते पुस्तकासाठी खर्च करण्याचा संपूर्ण मी तयारी दर्शवतो. आपण एखादी गौतम बुद्धाचं चरित्र आपण तयार करावं. तर त्यासाठी आज जे बाबासाहेबांनी जे गौतम बुद्धाचं चरित्र जे पुस्तक केळुस्कर गुरुजींनी लिहिलं आहे मराठीमध्ये, ते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सत्कार समारंभामध्ये केळुस्कर गुरुजींनी दान केलेलं आहे. आणि ते गौतम बुद्धाचे चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ते गौतम बुद्धाचे चरित्र केळुस्कर गुरुजीचं माझ्या हातामध्ये पडल्याच्या नंतर मी ते संपूर्णपणे त्याचं वाचन केलं. बाबासाहेब असंही म्हणतात की जेव्हा मी केळुस्कर गुरुजींचे गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक वाचत असताना, हा ग्रंथ वाचत असताना मी रिकाम्या डोक्याने बुद्धाकडे गेलो नाही. तर बाबासाहेब जर खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माकडे जर कसे वळले असेल तर केळुस्कर गुरुजींनी दिलेल्या गौतम बुद्धाचे चरित्र या पुस्तकावरूनच ते बुद्ध धम्माकडे वळले. आज जे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आहे किंवा इतर बौद्ध साहित्य आहे, बाबासाहेबांनी त्याही ग्रंथाचा आधार घेऊन एक बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ इंग्रजीमध्ये पहिल्यांदा तयार केला.
तर महत्वाचं योगदान आहे. सयाजीराव गायकवाडांनी जर तशी सूचना केली नसती, पुस्तक लिहिण्यासाठी अर्थसहाय्य मदत केली नसती, तर बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जरी आपल्यापर्यंत पोहोचला असेल, परंतु गौतम बुद्धाचं चरित्र ही लिहिण्यासाठी जे अर्थसहाय्य केलं ते सयाजीराव गायकवाडांनी आणि त्याचं लिखाण केळुस्कर गुरुजींनी केलं. तर ते पुस्तक 1909 मध्ये प्रकाशित करण्यात आलं. तर केळुस्कर गुरुजींनी त्या काळामध्ये मराठीमध्ये 3 चरित्र लिहिले होते. पहिलं चरित्र लिहिलं होतं गौतम बुद्धाचे चरित्र, दुसरं चरित्र लिहिलं होतं संत तुकाराम महाराजांचं चरित्र आणि तिसरं चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. असे एकूण 3 चरित्र स्वतः केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले होते. आणि परंतु गौतम बुद्धाचे चरित्र ही पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा देणारे, त्यासाठी अर्थसहाय्य करणारे श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड बडोद्यांचं योगदान होतं. सयाजीराव गायकवाडावर सुद्धा बौद्ध धम्माचा एक प्रभाव होता. 1910 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांनी 1910 मध्ये जे गोव्याचे एक पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहे, जे आपल्या वर्धा सेवाग्रामला राहिलेले आहे, बौद्ध धम्माचे आणि पाली साहित्याचे मोठे गाडे अभ्यासक आहे, गणितज्ञ आहे, ते म्हणजे धम्मानंद कोसंबी नावाचे भिक्खू. या धम्मानंद कोसंबी नावाच्या भिक्खूंचे त्यांनी प्रवचन 1910 ला वैशाख पौर्णिमेला बडोद्यालाच सयाजीराव गायकवाडांनी त्याचं व्याख्यान ठेवलं होतं. धम्मानंद कोसंबींनी व्याख्यान केलं होतं सयाजीराव गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये. आणि सयाजीराव गायकवाडांचं आपण जर इतिहास बघितला तर सयाजीराव गायकवाडांनी मुंबईला एक बुद्ध सोसायटी होती त्या काळामध्ये. तर 2 मे 1931 ला मुंबईच्या आनंद नायर आणि बुद्ध सोसायटीच्या माध्यमातून मुंबईला आनंद बुद्ध विहार जे निर्माण करण्यात आलं होतं, त्या आनंद बुद्ध विहार मुंबईच्या विहाराचं उद्घाटन 2 मे 1931 ला स्वतः श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केलं होतं. आणि त्या बुद्ध विहाराच्या आनंद बुद्ध विहाराच्या उद्घाटन प्रसंगी आणि बुद्ध मूर्तीच्याही प्रसंगी त्यावेळी त्यांनी सयाजीराव गायकवाडांनी विस्तृत असं बौद्ध धम्मावरील त्यांनी विस्तृत असं भाषणही केलं होतं. सयाजीराव गायकवाडांचं योगदान म्हणजे त्यांनी शिक्षण संस्था सुद्धा निर्माण केल्या होत्या आणि आपल्या बडोदा शिक्षण संस्थामध्ये त्यांनी पाली भाषेला सुद्धा प्रोत्साहन दिलं होतं. इतकंच नाही की छत्रपती म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी त्या बडोद्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्या विद्यापीठामध्ये एकूण 10 बौद्ध ग्रंथाचं प्रकाशन सुद्धा केलेलं होतं. म्हणजे बौद्ध धम्माकडे सयाजीराव गायकवाडांचा एक कल होता. सयाजीराव गायकवाडांनी 1914 मध्ये जपानच्या बौद्ध राष्ट्रांचा सुद्धा दौरा केला होता. 1914 ते साल आहे. 1914 मध्ये त्यांनी बौद्ध राष्ट्र जपानला प्रचार दौरा केला आणि त्या ठिकाणी जपानचे एक प्रसिद्ध महाविहार आहे, टेम्पल आहे प्राचीन, ते कामाकुरा महाविहार जपान. इथून एक सुंदर अशी ब्रांज धातूची मूर्ती त्यांनी आणली आणि ती मूर्ती आजही आपण बडोद्याला जर गेलं तर सयाजीच्या गार्डन मध्ये ती जपानहून आणलेली स्वतः प्रतिष्ठापना केलेली सयाजीराजांनी ती मूर्ती आपल्याला दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात मी जे संकल्प दिवसाच्या संदर्भाने बोलणार आहोत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे भीमराव आंबेडकरांची जी ओळख केळुस्कर गुरुजींनी दिली होती, तर त्यावेळी ते साल आहे 1913 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1913 मध्ये 5 वर्षाकरता जी स्कॉलरशिप देण्यात आली होती आणि 5 वेळा स्कॉलरशिप देण्यात आली होती आणि 9 वर्ष अशी शिष्यवृत्ती सुद्धा त्यांना प्राप्त झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 मध्ये जातात आणि 1917 मध्ये ते भारतामध्ये परत येतात. MA, PhD, DSc, LLD, DLitt, बॅरिस्टर ऑफ लॉ 32 डिग्र्या आणि 13 भाषांचं जवळपास नॉलेज असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बराक ओबामा असं म्हणतात की आमच्या देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये जर असा विद्यार्थी, असा महापुरुष जन्माला आला असता तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी मधला आजवरच्या 100 विद्यार्थ्यांची अशी यादी तयार करण्यात आली होती. त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आजवरचा सर्वात हुशार ब्रिलियंट विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबियामध्ये त्या 100 विद्यार्थ्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अग्रक्रमावर होते.
आणि म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटीचं भूषण म्हणून बाबासाहेबांना आपण विश्वभूषण म्हणतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांज धातूचा अर्धाकृती पुतळा आजही तुम्हाला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये दिसतात. तर बाबासाहेब जेव्हा 1917ला येतात, मुंबईला जेव्हा येतात बाबासाहेब, आणि नव्या 5 वर्ष बाबासाहेबांचे त्या ठिकाणी जात असतात विदेशामध्ये, आणि त्यावेळी बाबासाहेबांना जे काही अस्पृश्यता आहे, छुआछूत आहे, तर याचा बाबासाहेबांना एक विसर पडलेला असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आपण त्यांचं बालपण बघितलं तर आपल्याला माहित आहे, सगळ्यांना एक उदाहरण माहित आहे की वर्गाच्या बाहेर बाबासाहेबांना बसवल्या जात होतं. पण एक गोष्ट मात्र जगामध्ये चमत्कार जर कुणाला म्हणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा चमत्कार आपण मानू शकतो. कोणता? की वर्गाच्या बाहेर बसणारा हा भीमराव हा या जगाचं, या भारताचं संविधान लिहितो आणि आपल्याला माणूस बनवतो. हे बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणीचा प्रसंग आला. आपल्याला माहित आहे, गोरेगावला बैलबंडीला जात असताना कापसाच्या गाठोड्याप्रमाणे बाबासाहेबांना आणि त्यांच्या भावंडांना फेकून दिल्या जातं. मुंबईच्या पनवेल नाक्यावर बाबासाहेबांना पाणी नाकारलं जातं. आजही आपण एक प्रसंग आणखी बघितला की रायगडच्या किल्ल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याही ठिकाणी बाबासाहेबांवर जीवघेणा हल्ला होतो. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 मे 1936ला सेवाग्राम वर्धाला येत असताना लक्ष्मीनारायण मंदिर जे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, वर्धेला आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांना तिथेही अपमान करावा लागतो. जमनालाल बजाज त्यांच्या मालकीच्या त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये घेऊन जातात. तर बाबासाहेबांना तिथेही अपमानाचा प्रसंग येतो. स्वतः बाबासाहेबांनी ते वृत्तपत्रामध्ये जाहीर केलेलं आहे, अमरावतीच्या भाषणामध्ये. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे अनेक प्रसंग त्यांच्या लहानपणी घडले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्या घेतल्याच्या नंतर आणि बॅरिस्टर झालेला माणूस, जो टाय कोट आणि बुटामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणूस जेव्हा परदेशातून बाहेर जेव्हा आपल्या भारतामध्ये येतात, आपल्या मायदेशी परत येतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रसंग आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिला असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन विलायतेमधून, परदेशामधून उच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टर होऊन टाय कोट बूट घालणारा माणूस, इतका सुंदर बाबासाहेब ज्यावेळी भारतामध्ये परत येतात आणि मुंबईला येतात, तर त्यावेळी इतका सुंदर प्रसंग आहे की त्यावेळी अनेक लोक मुंबईला बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी त्या बोरी बंदरावर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी जातात. आणि त्यावेळी अनेक लोक, आपण हा प्रसंग सिनेमामध्ये पाहिला असेल, मी बडोदा संकल्प दिवसाच्या निमित्तानं सांगत आहो की अनेक लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जातात, हार तुरे घेऊन जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तर अनेक लोक बाबासाहेबांच्या स्वागताला जातात. एवढी गर्दी उसळलेली असते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी, कारण ते परदेशातून आलेले असतात. अनेक लोकांचा एक आशावाद असतो की आपल्या दलित समाजातला, अस्पृश्य समाजातला एक मुलगा आता या भारतामध्ये येणार आहे आणि तो आता काहीतरी करणार आहे, या अपेक्षेपोटी त्यांना एक उम्मीद असते, एक आशावाद असतो. आणि सर्व लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जातात, बॅरिस्टर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी. आणि आपल्याला हा प्रसंग पाहिला असेल की रमाई मात्र बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जाण्याची जेव्हा तयारी करते, तर त्यावेळी रमाईला मात्र व्यवस्थित लुगडं नसते, ती साडी नसते ती जाण्याकरता. तर त्यावेळी ती या पेटीमधून त्या पेटीमध्ये बघते आणि त्यानंतर रमाईच्या असं लक्षात येते की माणगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी एक फेटा अर्पण केलेला असतो. लांबलचक फेटा होता. बाबासाहेबांना तुम्हीच या देशाचे खरे लोकमान्य नेता आहात, हे अशी स्तुती करून जेव्हा शाहू महाराज डॉक्टर भीमराव आंबेडकरांना त्या माणगावला जो फेटा देतात, ती फेटा रमाई लांबलचक असा फेटा आपल्या अंगाभोवती ती गुंडाळून त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वागताकरिता रमाई निघत असते. संपूर्ण लोक बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार टाकत असतात, जय जयकार करत असतात आणि रमाईला त्या गर्दीमध्ये जाता येत नाही. आपण एक प्रसंग जर बघितला, इतका भावनिक प्रसंग आहे की बाबासाहेबांचं लक्ष, लोक बाबासाहेबांचं स्वागत करतात, बाबासाहेबांचं लक्ष ना त्या हाराकडे असते, ना बाबासाहेबांचं लक्ष ना त्या जय जयकाराकडे असते. बाबासाहेब त्या गर्दीमध्ये शोध घेत असतात रमाईचा. कारण ज्या रमाईने खस्ता खाल्ल्या, ज्या रमाईने कोळसा गोवऱ्या वेचून, लाकडं इंधन विकून, जिने पै पैसा जमून बाबासाहेबांच्या परदेशी उच्च शिक्षणासाठी लावला, तर ज्या रमाईमुळे
म्हणून असं म्हटलं जातं की पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगंधर महापुरुष जन्माला यावयाचा असेल असं जर वाटत असेल तर रमाई सारखी स्त्री जन्माला आली पाहिजे. बोधिसत्व बाबासाहेबांची जडणघडण करणारी स्त्री, आजची शिकली सवरली स्त्री सुद्धा ते काम करू शकत नाही. ते अडाणी केलं. हा म्हणजे अडाणी असं म्हणता येणार नाही रमाईला. तर या बोधिसत्व बाबासाहेबांची जडणघडण जर कुणी केली असेल तर माता रमाईने केलेली आहे. आजची उच्च शिक्षित शिकली सवरली स्त्री सुद्धा ते काम करू शकत नाही. ते रमाईनं केलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांसारखा बोधिसत्वांसारखा व्यक्ती पुन्हा या भारतात जन्माला यावा असं जर वाटत असेल तर रमाई सारखी स्त्री घरामध्ये जन्माला येणं, घराघरात जन्माला येणं अत्यंत महत्वाचं आहे. तर जेव्हा बाबासाहेबांच्या स्वागतासाठी लोक जातात आणि रमाई, बाबासाहेब त्या गर्दीमध्ये फक्त रमाईला शोधतात. आता रमाईला शोधत असताना रमाई मागे असते लोकांच्या त्या समुदायामध्ये. बाबासाहेब शोध घेत असताना त्या गर्दीमध्ये रमाईची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट होते. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि रमाई त्या ठिकाणी, रमाईच्या जवळ बाबासाहेब येतात त्या गर्दीमधून आणि रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं धीर देते. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि अश्रू असताना रमाई बाबासाहेबाला अशा पद्धतीनं धीर देते की बाबासाहेब, अहो नका रडू हो बाबासाहेब, नका रडू बाबासाहेब. आपला समाज हजारो वर्षापासून गुलामीत आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गुलामीत आहे. हजारो वर्षापासून आपला समाज खितपत पडत आहे, अन्याय अत्याचार सहन करत आहे, गुलामीत आहे, खितपत पडलेला आहे. तर आपला समाज हजारो वर्षापासून लढत आहे आणि बाबासाहेब जर तुम्ही रडत असाल तर या हजारो वर्षापासून रडणाऱ्या या समाजातील लोकांची, या दीनदलितांची, या अस्पृश्यांची अश्रू कोण पुसणार? जे लोक हजारो वर्षापासून रडत आहे त्या हजारो वर्षापासून रडत असणाऱ्या लोकांची अश्रू कोण पुसणार? बाबासाहेब, नका रडू बाबासाहेब, असा धीर गंभीर आधार देणारी रमाई. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरी येतात. ती तारीख आहे 1917 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले मोठे भाऊ आहे त्यांच्या माध्यमातून एक करार केलेला असतो. सयाजीराव गायकवाडच्या नेतृत्वामध्ये एक समझोता करार झालेला असतो की आम्ही तुम्हाला, सयाजीराव गायकवाड असं म्हणतात की आम्ही तुमच्या शिष्यवृत्तीची सर्व व्यवस्था करतो, परंतु तुम्हाला त्या मोबदल्यामध्ये 10 वर्ष बडोद्याला नोकरी करावं लागेल. या अटीवर त्यांना स्कॉलरशिप दिल्या जाते आणि मग बाबासाहेब बडोद्याला येतात. ही घटना बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा या आपल्या छोट्याशा स्वकथनामध्ये, त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. ते पुस्तक प्रत्येकाने वाचा, इतकं प्रेरणा देणारं पुस्तक आहे. त्या वेटिंग फॉर ए विजा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रसंग मांडलेले आहे. पहिला प्रसंग त्या ठिकाणी हाही मांडलेला आहे की 40 गाव, हे जळगावला 40 गाव आहे. या 40 गावला सुद्धा बाबासाहेबांना एक प्रसंग अनुभवायला आला की 40 गावच्या रेल्वे स्टेशनवर जेव्हा बाबासाहेब उतरले, बाबासाहेबांची सभा होती, तर 40 गावच्या रेल्वे स्टेशनवर कोणीही टांगेवाला, घोडेवाला बाबासाहेबांना टांग्यावर बसू द्यायला तयार नव्हता, कारण छुआछूत होती. बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये आणखी दुसरा प्रसंग मांडला, तो म्हणजे दौलताबाद किल्ला, जे औरंगाबाद मध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर ज्यांना म्हणतात. त्या औरंगाबादला आजही दौलताबादचा किल्ला आहे. वास्तविक दौलताबादचा किल्ला तो लेण्यांवरच उभारलेला आहे. तर या दौलताबादच्या किल्ल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादला मिलिंद कॉलेजचं काम चालू असताना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजिंठा आणि वेरूळच्या बौद्ध लेण्या पाहून आल्याच्या नंतर बाबासाहेबांना रस्त्यामध्ये ते दौलताबादचा किल्ला, आपण जातो आजही दौलताबादला किल्ल्याला, कारण तो रस्त्यावरच आहे. तर बाबासाहेबांचे काही सहकारी होते पांढऱ्या शुभ्र कारमध्ये. तर बाबासाहेबांना म्हणतात चला आपण दौलताबादचा किल्लाही बघून येऊ. तर बाबासाहेब जसे दौलताबाद किल्ल्याच्या गेट पाशी गेले, आता किल्ल्यावर चढणार, तर बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असं ठरवलं, त्या ठिकाणी नळ चालू होता, हौद होता. तर बाबासाहेबांनी तिथे फ्रेश व्हायचं, म्हणजे हातपाय धुवायचे आणि फ्रेश होऊन वरती जायचं. तर त्यावेळी तिथले मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आले आणि बाबासाहेबांवर हल्ला करू लागले, त्यांना गालीगलज करू लागले, शिवीगाळ करू लागले. बाबासाहेबांचा खूप मोठा अपमान झाला. हे वेटिंग फॉर ए विजा मध्ये दौलताबादच्या किल्ल्यावर आलेला प्रसंग हाही बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. गोरेगावचा प्रसंग बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये वाढलेला आहे आणि हाच बडोद्याचाही सुद्धा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. विजेच्या प्रतीक्षेत, म्हणजे स्वतःचा देश असून स्वतःच्या देशामध्ये म्हणजे प्रतीक्षा करावी लागतं. जसं बाहेर देशामध्ये वेटिंग फॉर ए विजा म्हणजे काय, तर जसं दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी
दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते, पण इथं बाबासाहेबांच्या स्वतःच्या स्वदेशामध्ये बाबासाहेबांना म्हणजे त्या पद्धतीचा एक अनुभव, एक कडवा प्रसंग बाबासाहेबांना अनुभव आला. तर बाबासाहेब 1917 मध्ये बडोद्याला ते रुजू झाले आणि सयाजीराव गायकवाडांनी असं सांगितलं की डॉक्टर भीमराव आंबेडकर, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय होतं 26 वर्षाचं. फक्त 26 वर्षाचा एक तरणाताठा मुलगा, टाय कोट बूट घातलेले डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर जेव्हा पहिल्यांदाच गुजरातला जातात, 26 वर्षाचा हा मुलगा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी आणि रेल्वेवर त्यांना आणण्याकरिता सयाजीराव गायकवाड अनुमती देत असतात. पण एक अस्पृश्य व्यक्ती, एक मुंबईचा अधिकारी, आपण महाकवी वामनदादा कर्डकांनी गीतामध्ये खूप मस्त मांडलेला आहे, त्याच्यामध्ये बडोद्याचा प्रसंग मांडलेला आहे. मुंबईचा एक अधिकारी राज दरबारी आल्या परी जात कळेना. तर मुंबईचा एक अधिकारी येत आहे आणि तो सयाजीराव गायकवाडच्या या ठिकाणी कराराप्रमाणे 10 वर्ष त्या ठिकाणी नोकरी करणार आहे आणि त्यांच्या ऑर्डरमध्ये, त्यांच्या आज्ञेमध्ये, त्यांच्या आदेशाखाली आपल्याला राहावं लागेल. जो अस्पृश्य माणूस आहे त्याच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागेल. म्हणून तिथला चपरासीच्या संदर्भात तिथं घटना सांगतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला उतरतात पहिल्या दिवशी, तर त्यांच्या सोबत कोलंबियाला, अमेरिकेच्या कोलंबियामध्ये त्यांच्या सोबत एक मित्र असतो. तर तो मित्र तोही बडोद्याचा असतो. बाबासाहेबांची त्यावेळी विदेशामध्ये असताना त्यांची ओळख झालेली असते आणि त्यांना माहित असतं, बाबासाहेब त्यांना पूर्वसूचना देतात की मला बडोद्याला यावंच लागणार आहे, 10 वर्षाच्या त्या नोकरीवर रुजू व्हावंच लागेल. जेव्हा मी बडोद्याला येईल तर त्यावेळी त्या ठिकाणी मला निवासाची, म्हणजे मला एखाद्या घराच्या किरायाची आवश्यकता लागेल. तर त्याचा ते मित्र हो म्हणतो आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला येतात तर तो मित्र ख्रिश्चन मित्र असतो त्यांचा आणि तो ख्रिश्चन धर्मांतरित झालेला मित्र असतो. तर बाबासाहेब त्यांच्याकडे जातात बडोद्याला आणि त्यांना असं विनंती करतात की, पण त्यांचा मित्र ऐनवेळी त्यांना असा म्हणतो की मी तर पुरोगामी विचाराचा आहे, मी अस्पृश्यता बाळगत नाही. कारण तेही बाबासाहेबांच्या सोबत अमेरिकेला सोबत राहिल्यामुळे त्यांच्याही मनावर काही प्रभाव झालेला होता आणि ते म्हणतात की मी जातपात मानत नाही, मी विषमता मानत नाही, मी उच्च नीचता मानत नाही, मी छुआछूत विटाळपणा मानत नाही, परंतु माझी पत्नी मात्र हिंदू ब्राह्मणी विचाराची आहे, ती कर्मठ आहे, ती कर्मकांडी आहे, तिला देवाधर्माची नशा आहे आणि म्हणून माझी पत्नी नाही म्हणत आहे. मित्र तयार झाला होता पण त्यांची पत्नी मात्र कर्मठ असल्यामुळे, ब्राह्मणी विचाराची असल्यामुळे, त्यातही ती ब्राह्मण असल्यामुळे तिने आपल्या पतीला विनंती केली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की आपण मुस्लिम बांधवाकडे जावं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बडोद्यामध्ये पुन्हा एका मुस्लिम गृहस्थाच्या घरी गेले आणि त्यांना विनंती करू लागले की मला निवासाची, किरायानं रूम हवी आहे, घर हवं आहे भाड्यानं. तर त्यावेळी तो मुस्लिम बांधव सुद्धा बाबासाहेबांना विनंती करत आहे की नाही, तुम्ही अछूत आहात आणि आम्ही तुम्हाला आमच्या इथे म्हणजे मुस्लिम बांधव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण असं म्हणत असतो की जी जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था आहे, उच्च नीचता आहे, जातीचं विष, हे जातीचं जहर, हे जातीचं विष फक्त हिंदू ब्राह्मण धर्मामध्ये आहे असंच आपण म्हणतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या भारतामध्ये जो मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे, जैन समाज आहे किंवा धर्मांतरित शीख समाज आहे किंवा इतर अल्पसंख्याक समाज आहे, या भारतामध्ये जे जे काही धर्म आहे म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम, हे जैन, शीख वगैरे, यांना सुद्धा जातीयतेचा, जातीचा रोग लागलेला आहे, संसर्ग लागलेला आहे. म्हणजे ही जात व्यवस्था ख्रिश्चनांमध्ये, मुस्लिमांमध्ये जर कुठून गेली असेल तर ते हिंदू ब्राह्मणी धर्माकडूनच गेलेले आहे. हा जातीयतेचा रोग, हा जातीयतेचा किडा, हे जातीयतेचं विष, हे जातपातची विषमता जर कोण आज मुस्लिमांकडे जरी गेली असेल भारतामध्ये किंवा ख्रिश्चन बांधवाकडे गेली असेल तर ती जड म्हणजे, ते हा रोग म्हणजे, हा जातीयतेचा रोग म्हणजे, हा संसर्ग म्हणजे एखाद्या आजारासारखा, तर हा हिंदू ब्राह्मणी धर्माकडूनच गेलेला आहे. आणि बाबासाहेबांना हा अनुभव बडोद्याला निर्माण झाला. म्हणजे त्या ठिकाणी ख्रिश्चन व्यक्ती सुद्धा रूम द्यायला तयार नाहीत, मुस्लिम बांधवही तयार नाही. त्यावेळी बाबासाहेबांना असं वाटलं की जो एकेकाळी इराणमध्ये असलेला पारसी धर्म, छोटासा धर्म, हा धर्म तरी जातपात मानणार नाही आणि म्हणून त्यांनी पारसीच्या धर्मशाळेमध्ये ₹1.5, त्यावेळी ₹1.5 त्यांनी
नाणे दिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि बाबासाहेबांना असं वाटलं की आपल्याला रूम मिळणार नाही बडोद्याला. मग त्यांनी थोडं खोटे बोलले बाबासाहेब, त्यांनी नाव बदलवलं की मी सोराबजी एलाबजी असं बाबासाहेबांनी स्वतः नाव धारण करून, मी पारसी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आश्रय घेतला. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं, आता ते बडोद्यामध्ये संपूर्ण वातावरण तापलेलं होतं आणि सर्वीकडे चर्चा झाली होती की मुंबईचा एक अधिकारी या ठिकाणी रुजू होत आहे. तर सर्वेकडे चर्चा होत असताना ती घटना मात्र त्या पारशी धर्मशाळेमध्ये सुद्धा गेलेली होती आणि त्यांना माहीत झालं होतं की डॉक्टर भीमराव आंबेडकर आमच्या संघ खोटे बोललेले आहेत. आणि त्यावेळी जो प्रसंग बाबासाहेबाला अनुभवला होता, म्हणजे दिवसा ढवळ्या जेव्हा ते ऑफिसमध्ये जायचे, तर जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्याच दिवशी रुजू झाले त्या बडोद्याच्या कार्यालयामध्ये, तर त्या ठिकाणी बाबासाहेब जसं जसं पाऊल टाकतात त्या ऑफिसमध्ये, तर तिथल्या सतरंजा गुंडाळल्या जातात. तिथला चपराशी सतरंजा गुंडाळतो. नंतर डॉक्टर बाबासाहेब थोडे टेबलवर बसतात, तर टेबलवर बसल्याच्या नंतर तिथला जो चपरासी आहे असा दुरून फायला आणि ते पुस्तकं फेकतो, म्हणजे हातात द्यायला तयार नाही. म्हणजे बाबासाहेब टाय कोट बुटातला माणूस, बॅरिस्टर माणूस, पण त्याला दुरून फायला फेकला तो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बडोद्याच्या ऑफिसमध्ये महालेखाकार पदवीवर असतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्या ऑफिस मधून गेले तर त्या ऑफिसची पूर्ण साफसफाई केल्या जाते पाण्यानं. जसं आपण आज पाहिलंय राष्ट्रपती जे मुर्मूताई असेल किंवा रामनाथ कोविंद यांनाही तो प्रसंग आला की त्यांचं मंदिर धुण्यात आलं. तर अशा पद्धतीनं त्या ऑफिसला धुतल्या जात होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे त्या ऑफिस मधून बाहेर पडले तर त्या टेबलवर गोमूत्र शिंपडून किंवा त्या पूर्ण ऑफिसमध्ये गोमूत्र शिंपडून ते पावित्र्य करण्यासाठी ते कर्मकांड त्या ठिकाणी किंवा मंत्रोच्चार सुद्धा केला जात होता. हे बाबासाहेबांनी स्वतः अनुभवलेलं होतं. आणि तिचा माणूस जो चपराशी होता, बाबासाहेबाला पाणी सुद्धा त्या ठिकाणी तिथे, म्हणजे लहानपणी शाळेमध्ये त्यांना माठाला हात लावल्या दिला जात नव्हतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा बॅरिस्टर माणूस असून, आपण एक प्रसंग ऐकला असेल, आफ्रिकेमध्ये जे काळे गोरे भेद होता, वर्णभेद होता, जातीभेद नव्हता तिकडे, म्हणजे काळा गोरा भेद होता. तर आपण असं ऐकतो की गांधीजींना आफ्रिकेमध्ये रेल्वेमध्ये त्यांच्या सामानासहित, त्यांच्या लगेज सहित त्यांना असं ढकलावून दिलं होतं. आफ्रिकेमध्ये त्यांचा अपमान झाला होता. आता गांधीजीचा अपमान आफ्रिकेमध्ये झाला होता कारण ते काळ्या वर्णाचे होते, ब्लॅक वर्णाचे होते. तर हे तर आफ्रिकेमध्ये झालं. आफ्रिकेमध्ये ती घटना घडली, ती काही मोठी गोष्ट नाही. ती घटना आपल्याला एवढी वारंवार सांगितली जाते की गांधीजींना त्या रेल्वेमधून ढकलल्या आलं, त्यांचा अपमान केला. पण जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा स्वतःचा स्वदेश आहे, तो स्वतःच्या देशामध्ये एवढ्या उच्च शिक्षित माणसाचा अपमान होणं, ही घटना मात्र आपल्याला आजपर्यंत शिकवल्या गेलेली नाही. पण ती घटना मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर ए विजा मध्ये स्वतःच्या स्वकथनामध्ये मांडलेले आहे. तर हा प्रसंग डॉक्टर बाबासाहेबांना तिथे अनुभवास आला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जातीचा विध्वंस नावाचे एक पुस्तक लिहितात, जातपात तोडक मंडळ. लाहोरच्या अधिवेशनासाठी लाहोर जातपात तोडक मंडळ, ज्याचे BA संताराम यांचं आयोजन करतात. तर जातीचा विध्वंस हे पुस्तक प्रत्येकाने वाचा. या जातीचा विध्वंस म्हणजे ज्याला अनहिलेशन ऑफ कास्ट हे जे ग्रंथ आहे, या भारताचं उज्ज्वल भवितव्य, या भारताचं उज्ज्वल भवितव्य या ग्रंथामध्ये आहे. जातीचा विनाश, या जातीच्या विनाश या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या जाती व्यवस्थेला, या वर्ण व्यवस्थेला खतपाणी देणारे केवळ मनुस्मृती नावाचाच ग्रंथ नाही, तर या भारतातील जाती व्यवस्थेला, वर्ण व्यवस्थेला, हे जातीयतेचं विष पेरणाऱ्या सर्वच ग्रंथांना, सर्वच ब्राह्मणी ग्रंथांना, म्हणजे वेद असेल, उपनिषद, जे लोक जे ग्रंथ जातीयतेला खतपाणी देतात, या सर्वच ब्राह्मणी जातीयता टिकवणाऱ्या या ग्रंथांना सुरुंग लावला पाहिजे, त्यांना जाळून टाकलं पाहिजे. तर या जातीचा विनाश हे जे पुस्तक आहे, डॉक्टर बाबासाहेब असंही म्हणतात की जाती व्यवस्था ही फक्त भारतापुरती आहे. ही जाती व्यवस्था समस्या ही जागतिक समस्या होणार आहे. आज ते खरं होताना दिसत आहे. म्हणजे जाती व्यवस्था ही फक्त भारतापुरती मर्यादित होती, पण आज जाती व्यवस्था ही जागतिक समस्या होताना दिसत आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जाती व्यवस्था ही जागतिक समस्या होणार काही दिवसानं, आणि ते आपल्याला दिसतही आहे. मद्रासच्या भाषणामध्ये सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत या देशामध्ये ब्राह्मणशाही, साम्राज्यशाही आणि भांडवलशाही ही गिळंकृत करून पाहत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मद्रासच्या भाषणामध्ये असं म्हणतात की हा भारत देश म्हणजे भांडवलदाराच्या घशात जर गेला
तर आपल्याला गुलामीतच जीवन जगावं लागेल. आज आपले भांडवलदार आपण पाहिलं असेल, अडाणी अंबानी, तर आपल्याला गुलामीतच दिवस काढावा लागेल. जर हा भारत देश भांडवलदाराच्या घशात गेला तर मात्र आपल्याला आपण आपलं स्वातंत्र्य तर गमावून बसू, परंतु मात्र आपल्याला गुलामीतच दिवस काढावे लागेल. तर हे बाबासाहेबांचं भाकीत खरं होताना दिसत आहे. तर जाती व्यवस्था हा जो प्रश्न भारतापुरताच नाही तर तो जागतिक प्रश्न होताना दिसत आहे. माणूस जातीपातीमध्ये वाटलेला आहे, एक माणूस दुसऱ्या माणसाचा वैरी होताना दिसत आहे. तर बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य ही वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था नष्ट होण्याकरता पणास लावलेला आहे. आजही आपण जरी बौद्ध समुदाय असं म्हणत असतो तरी आजही म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके बाबासाहेबांना भोगावे लागले, जातीयता नष्ट झाली पाहिजे, जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, याच्यासाठी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी पणाला लावलं. आजही आमचे काही आंबेडकरी बौद्ध स्वतःला समजून घेणारे लोक आजही ते लोक जाती व्यवस्था किंवा पोट जाती व्यवस्था मानतात. काही बाबासाहेबांना अपेक्षित होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अनुभव आला तर बाबासाहेबांना ते लोक ताकीद देत आहे. मग बाबासाहेबांकडे ते पारसी अनुयायी आले आणि काही हिंदू ब्राह्मण लोक लाट्या काट्या घेऊन बाबासाहेबांकडे आले. आपण खोटे बोललेला आहात, आजच्या आत रूम तुम्ही खाली करा. त्यावेळी रात्र झालेली होती आणि मुंबईला येण्यासाठी कुठलीही ट्रेन नव्हती. आता मग त्या बाबासाहेबांनी त्यावेळी ते बाहेर पडले. बाबासाहेब म्हणत आहे मला थोडा तरी वेळ द्या, मला माझं सामान वगैरे मला दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था लावू द्या. परंतु ते म्हणतात अजिबात नाही, आम्ही तुम्हाला ठार मारू, आम्ही तुमचा जीव घेऊ. आणि काही हिंदू ब्राह्मण आणि काही पारसी अनुयायी लोक बाबासाहेबांवर जीव घेणा हल्ल्या करता आले आणि त्यांनी पूर्ण बाबासाहेबांचे पुस्तकं होते, पेट्या होत्या, जे सामान होतं ते रूम मध्ये काढून रस्त्यावरती आणून फेकलं. आणि बाबासाहेब मग त्या पेट्या घेऊन बाबासाहेब रेल्वे स्टेशनवर आले. आणि आज जे सयाजी गार्डन आहे या सयाजी गार्डनच्या ठिकाणी बाबासाहेब आले. आता ट्रेन काही नव्हती मुंबईला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं ठरवलं की आपण सयाजी गार्डन मध्येच कुठेतरी थांबावं. आणि मग सयाजी गार्डन हे खूप मोठं आहे. तर त्या सयाजी गार्डन मध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब त्या ठिकाणी आले. आणि आजही त्या सयाजी गार्डन मध्ये विश्वामित्रा नावाची एक नदी आहे, विश्वामित्री नावाची नदी सयाजी गार्डन मध्येच आहे बडोद्याला. तर ते सयाजी गार्डन मध्येच ती नदी आहे, विश्वामित्री नदी. त्या नदीच्या काठावर एक निग्रोधाचं झाड, निग्रोध म्हणजे काय तर वडाचं झाड. आपल्याला माहित आहे सम्यक संबुद्धाला म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाला जे वडाच्या झाडाखालीच म्हणजे आपल्याला केवळ बोधिवृक्ष पिंपळच पवित्र नाही तर बौद्ध धर्मामध्ये वडाच्या झाडाला सुद्धा महत्व आहे. या वडाच्या झाडाखाली म्हणजे निग्रोध वृक्षाखाली त्याचं नावच आहे बडोदा. बडोदा म्हणजे काय तर वडाचे ठिकाणांचं ते त्याच्यावरूनच ते नाव पडलेलं आहे. म्हणजे जिथं जास्त बरगदचे पेड आहे, वडाचे जास्त पेड आहे, बडाचे जास्त त्याचं पेड आहे म्हणून त्याला बडोदा म्हणतात. आता त्याला वडोदरा म्हणतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सयाजी गार्डन मधल्या विश्वामित्री नदीच्या काठावर त्या ठिकाणी आले. आपल्याला माहित आहे बौद्ध साहित्यामध्ये जर वाचलं तर निग्रोधारामाचं वन म्हणजे वडाच्या झाडाचं वन कपिल वस्तूला स्वतः शुद्धोधन राजांनी बुद्धाला दान केलेलं होतं. निग्रोधाराम, निग्रोध म्हणजे वड. तर या वडाच्या झाडाचं सुद्धा बौद्ध धर्मामध्ये महत्व आहे. तर त्या वडाच्या झाडाखाली डॉक्टर भीमराव आंबेडकर वयाचा 26 वर्षाचा हा तरुण युवक बॅरिस्टर माणूस बाबासाहेब त्या वडाच्या झाडाखाली बसले. आपण जर बघितलं की सिद्धार्थ गौतम आपल्याला माहित आहे निरंजना नदीच्या काठी बोधगयाला म्हणजे प्राचीन उर्वेलाला ज्या ठिकाणी महाबोधी महाविहार आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सिद्धार्थ गौतम असा संकल्प करतात. तर ही बडोद्याची संकल्पभूमी आहे. ते संकल्प करतात निरंजना नदीच्या झाडाखाली, निरंजना नदीच्या काठी ते बोधिवृक्षाचं झाड असतं त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम असा सम्यक संकल्प करतात, अधिष्ठान करतात. त्या ठिकाणी वज्रासन मांडतात की जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होणार नाही, सत्याचा मार्ग मला शोधता येणार नाही, दुःखाचं निवारण या जगात दुःख का आहे आणि ते मला दूर करायचं आहे, दुःख निवारणाचा मार्ग सत्य मार्ग नवा प्रकाश मला जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी हे वज्रासन, हे अधिष्ठान, हे संकल्प मी सोडणार नाही. म्हणजे संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी इथून उठणार नाही. तर ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम सम्यक संबोधी साठी संकल्प करतात, अधिष्ठान करतात, वचनबद्ध होतात, तर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणायला काही हरकत नाही की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची अधिष्ठान भूमी, संकल्प भूमी म्हणजे ना सिद्धार्थ गौतमाची बुद्धाची बुद्धभूमी म्हणजे बोधगया होय, म्हणजे उर्वेला होय. तर डॉक्टर बाबासाहेब ज्यांना काही लोक म्हणतात
अनेक लोक म्हणतात एक बाबासाहेबांना आपण आधुनिक बुद्धच मानतो. आपलं प्रेम आहे बाबासाहेबांवर, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाची या त्रिरत्नाची ओळख करून दिली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे आधुनिक बुद्ध बोधिसत्व बाबासाहेबांची बोधगया, म्हणजे आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बोधगया जर कोणती असेल तर ती म्हणजे बडोदा संकल्प भूमी होय. म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी तिथे संकल्प केला झाडाखाली सम्यक संबोधी प्राप्तीचा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बडोद्याला आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्यक संकल्प केला. संकल्प हा शब्द पाली आहे, आर्य अष्टांगिक मार्गापैकीचे एक अंग आहे संकल्प. सम्यक संकल्प, ध्येय निश्चिती आपल्या जीवनामध्ये मला काय करायचं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा संकल्प करतात. त्या रात्रीच्या वेळी त्या गार्डन मध्ये, सयाजी गार्डन मध्ये त्या निग्रोध वडाच्या झाडाखाली संकल्प करतात. जेव्हा त्या झाडाखाली बसतात, बाबासाहेब बाजूला सामान वगैरे ठेवतात. एकटेच बाबासाहेब आहे त्या ठिकाणी. बाबासाहेबांच्या आजूबाजूला कोणी सहकारी मित्र नाही. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये बाबासाहेब आपले पाय असे ताणून देतात त्या झाडाखाली, आणि त्या ठिकाणी कुठे बाबासाहेबाला झोप येणार आहे, रात्रीची वेळ आहे, सकाळी मुंबईला यायचं आहे आपल्या या ठिकाणी. रामजी बाबाची तब्येतही त्या ठिकाणी जास्त सिरियस आहे. तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी त्या झाडाखाली बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये एवढे अश्रू उभे राहतात, एवढे अश्रू डबे, पण बाबासाहेबांचे अश्रू पुसायला त्यावेळी कोणी नाही आजूबाजूला. थोडं तुम्ही असा डोळ्यासमोर चित्र उभं करा की बाबासाहेबाला किती मोठा अपमान सहन करावा लागल्या एवढा मोठ्या बॅरिस्टर माणसाला. तर आज आपण असं म्हणत असतो, काय म्हणत असतो, अनेक लोक मला असं म्हणतात की भंतेजी आपल्या बौद्ध लोकांपेक्षा इतर धर्मातले लोक आम्हाला जास्त मान सन्मान देतात. म्हणजे जेवढा मान सन्मान बौद्ध समाजातील लोक देत नाही, इतर समुदायातील लोक देतात. आज इतर समुदायामध्ये जो काही आपल्याला मान सन्मान दिला जातो, मांडीला मांडी लावून आपल्यासोबत जेवल्या जातं, आपल्यासोबत नमस्कार घेतला जातो, जयभीम घेतला जातो, आपला जे लोक रिस्पेक्ट करतात, आदर करतात, बसा म्हणतात, आपली स्तुती करतात, तर हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. म्हणून एक प्रसंग असा म्हणायला हरकत नाही की ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोका श्रेष्ठ. म्हणून आपल्याला असं वाटते की ब्राह्मणीबाई सारखी आम्ही पेशवा पैठणी साडी घातली, खूप मोठे दागदागिने घातले, चांगला टाय कोट बूट घातला, चांगले चांगले कपडे घातले, तरी मात्र आजही मात्र शरीराचा विटाळ गेलेला आहे. शरीराचा विटाळ म्हणजे काय, आपल्या गुलामीचे जे प्रतीक होते, गळ्याचं गाडग आहे की नाही, कमरेच्या झाडू आणि गुलामीचे प्रतीक जे जे काय होते, शारीरिक प्रतीक, ते शारीरिक गुलामीचे प्रतीक ते दूर झालेले आहे. आता शारीरिक विटाळ नष्ट झालाय, पण मानसिक विटाळ मात्र तसाच कायम आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो प्रसंग आला. बाबासाहेब त्या ठिकाणी रडत होते, खूप रडत होते बाबासाहेब. पण कोणासाठी रडत होते, स्वतःकरिता रडत नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना रड याकरिता येत होता, याकरिता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले होते. कशाकरिता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं, त्यांना आपला समाज, अस्पृश्य समाज त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसत होता की मी उच्च शिक्षित असलेला माणूस, एवढा टाय कोट बुटातला माणूस, एवढा उच्च शिक्षित माणूस माझ्यावर जर हा प्रसंग अनुभवत असेल तर माझ्या समाजावर किती प्रसंग येत असेल, माझा समाज कुठल्या अवस्थेमध्ये जगत असेल, माझ्या समाजावर किती अन्याय अत्याचार होत असेल, हे डॉक्टर बाबासाहेबांना आठवलं. मीच जर एवढा उच्च शिक्षित असलेला माणूस, एवढा पदवीधर माणूस, बॅरिस्टर माणूस, माझ्यावर जर असा प्रसंग येत असेल, मला असा अपमान सहन करावा लागत असेल बडोद्याला, तर माझ्या समाजावर किती अपमान होत असेल, माझा समाज कोण्या अवस्थेमध्ये जगत असेल, काय त्यांचं जगणं असेल. हा प्रसंग बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर तरळला आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्या ठिकाणी उभे राहिले. पण बाबासाहेब त्या ठिकाणी केवळ रडलेच नाही, बाबासाहेब त्या ठिकाणी मग त्यांनी संकल्प केला. केवळ रडलेच नाही बाबासाहेब, तर त्या ठिकाणी त्यांनी संघर्ष करण्याची ताकीद, त्या ठिकाणी संकल्प केला. ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमांनी संकल्प केला, तो संकल्प असा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी हजारो वर्षापासूनच्या या मानसिक आणि शारीरिक गुलामगिरीतून मी माझ्या समाजाला जोपर्यंत बाहेर काढणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. या गुलामीच्या बेड्या माझ्या समाजाला
अंधारातून प्रकाशाकडे, उजेडात मध्ये जोपर्यंत मी आणणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि हे काम जर मी माझ्या आयुष्यात करू शकलो नाही, मी माझ्या समाजाला गुलामीतून मुक्त करू शकलो नाही किंवा त्यांना अंधारातून उजेडात आणू शकलो नाही, तर मी स्वतःला विजेच्या खांबाला बांधून घेईन किंवा स्वतःला गोळ्या झाडून घेईन. काय बाबासाहेबांनी विजेच्या खांबाला बांधून घेतलं? अजिबात नाही. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोळ्या झाडून घेतल्या स्वतःवर? अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केला होता तो संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण केला. आणि तो संकल्प संविधान लिहिण्याचा संकल्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो संविधान लिहिण्याचा संकल्प, माझ्या समाजाला अंधारातून उजेडात आणण्याचा संकल्प, मानसिक गुलामीतून बंधनातून बाहेर काढण्याचा संकल्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संकल्प पूर्णत्वास नेला. आणि बाबासाहेबांनी काश तो संकल्प, ते अधिष्ठान, तो सम्यक संकल्प जर त्या बडोद्याला केला नसता तर आज आपल्याला हे सुंदर जीवन अनुभवाला मिळालं नसतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या झाडाखाली, ज्या बडोद्याच्या झाडाखाली संकल्प केला होता त्या संकल्पभूमीला 2006 पासून त्या ठिकाणी सयाजी गार्डनच ते आहे, पण त्या सयाजी गार्डन बडोद्याला संकल्पभूमी असं एक नाव देण्यात आलं. आणि लाखोंच्या जनसमुदाय, बौद्ध आंबेडकरी समाज लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी 23 सप्टेंबरला त्या ठिकाणी गोळा होतो. आणि बाबासाहेबांच्या त्या वडाच्या झाडाखाली जो संकल्प केला होता त्या संकल्पभूमीला जाऊन अनेक लोकही आपल्या जीवनामध्ये संकल्प करत असतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या ठिकाणी एकूण 11 दिवस गेले आणि बाबासाहेब 12 दिवस. म्हणून ते 11 दिवस बाबासाहेबाला इतके अपमानास्पद झालेले होते, परंतु ते अपमान जितका बाबासाहेबांनी भोगला त्या अपमानाचा बदला म्हणता येणार नाही. पण त्या बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जो संकल्प पूर्ण केला आणि त्या संकल्प पूर्ण केल्यामुळेच आज आपल्याला हे सुंदर जीवन आपण या ठिकाणी उपभोगत आहोत. तर 2006 पासून काही बौद्ध आंबेडकरी जनतेने, गुजरातच्या बडोद्याच्या काही मराठी भाषिक लोकांनी आणि महाराष्ट्रामध्ये आज पूर्ण भारतातून त्या ठिकाणी 23 सप्टेंबरला बौद्ध आंबेडकरी समाज त्या ठिकाणी एकत्र होतो, त्या वडाच्या झाडाखाली जातो आणि बाबासाहेबाला अभिवादन करतो. त्या संकल्पभूमीला भेट देऊन तो आपल्या स्मृतीला, बाबासाहेबांच्या इतिहासाला, त्या प्रेरणास्थळ संकल्पभूमीला, त्या प्रेरणाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोक दर्शन घेतात, भेट देतात आणि आपल्या जीवनामध्ये धन्य मानतात. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही आहे की सयाजी जे गार्डन आहे बडोद्याला, त्या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं की बुद्ध धम्मावर प्रेम होतं सयाजीराव गायकवाडांचं. त्यांनी गुजरातमध्ये आणि बाहेर देशामध्ये बौद्ध राष्ट्रांचा दौरा केला. ज्या ज्या बौद्ध राष्ट्रांमध्ये सयाजीराव गायकवाड गेले त्या ठिकाणून, बौद्ध राष्ट्रांहून त्यांनी अनेक बुद्धांच्या मूर्त्या अनेक बौद्ध राष्ट्रांमधून स्वतः विकत आणल्या. आणि संपूर्ण गुजरातमध्ये जिथं जिथं उत्खननामध्ये जमिनीखाली जिथं जिथं जुन्या प्राचीन बुद्धाच्या मूर्त्या मिळाल्या त्या बुद्ध मूर्त्या स्वतः सयाजीराव गायकवाडांनी बडोद्याच्या संग्रहालयामध्ये आणून ठेवलेल्या आहे. अनेक बुद्ध मूर्त्या तुम्हाला बडोद्याच्या संग्रहालयामध्ये त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे सयाजीराव गायकवाड आणि त्या ठिकाणी एक गोष्ट म्हणजे 1962 ते 1963 मध्ये जे श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत 1962 ते 1963 मध्ये एक शामलाजी जिल्हा आहे गुजरातमध्ये आणि तो मेश्वा नदीच्या काठी आहे. शामलाजी जिल्ह्यामध्ये देवनी मोरी नावाचे एक प्राचीन मौर्य काळातील एक ठिकाण आहे. त्या देवनी मोरीला भगवान बुद्धांच्या ओरिजिनल अस्थी ज्या कपिल वस्तूला लागल्या होत्या, भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू ओरिजिनल अस्थी गुजरातमध्ये जर कुठे मिळाल्या असेल तर त्या देवनी मोरी गुजरातला मिळाल्या. आणि त्या देवनी मोरीच्या बुद्ध अस्थी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडाच्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये संग्रहित ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एक कलश सापडलाय. त्या कलशवर पाली भाषेमध्ये लिहिलेला आहे दशबल शरीर निलय. म्हणजे त्याच्यामध्ये पाली प्राकृत मध्ये असं लिहिलं आहे दशबल शरीर निलय. म्हणजेच काय, दशबल कुणाला म्हटलंय, दशबल तनुज म्हणजे शारीरिक धातू. बुद्धांना दशबल सुद्धा म्हटलं जातं, जे 10 बलांनी युक्त आहे म्हणून त्यांना दशबल सुद्धा म्हटलं जातं, सुगत म्हटलं जातं, सम्यक संबुद्ध म्हटलं जातं. दशबल शरीर निलय असा पाली प्राकृत मध्ये त्या करंड्यावर, त्या अस्थि मंजुषावर तो कलश ठेवला आहे. आजही आपण जर त्या बडोद्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, बडोद्याला त्या सयाजी गार्डन मध्ये ते युनिव्हर्सिटी आहे, तिथे तुम्हाला बुद्धांच्या ओरिजिनल शारीरिक धातू असते त्या ठिकाणी
प्राप्त होणार आहे. तर आपण त्या ठिकाणी त्या अस्थीला सुद्धा आपण भेट दिली पाहिजे. सुंदर असा एक राजमहाल आहे सयाजीराव गायकवाडचा त्या ठिकाणी. तर गुजरातमध्ये एकूण 2 ठिकाणी बौद्ध अस्थी प्राप्त झालेली आहे. तर एक म्हणजे देवनी मोरी, तिच्या अस्थी सध्या गुजरातला आहे, आणि दुसऱ्या बुद्धांच्या अस्थी ज्या बोरिया स्तूप मध्ये लागलेल्या आहे त्या गिरनार जुनागडला ठेवलेल्या आहे. आणि तसंही गुजरात हे प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे बौद्ध धर्माचा खूप मोठा वारसा लागलेला आहे गुजरातमध्ये. आणि या गुजरातमध्ये सम्राट अशोकाच्याच कालखंडामध्ये नाही तर बुद्धाच्या कालखंडामध्येच ज्याप्रमाणे पुन्न नावाचा भंतेजी महाराष्ट्रातून श्रावस्तीला बुद्धाकडे चिवर घेण्यासाठी भिक्खू बनण्यासाठी गेला होता, बुद्धाच्या काळामध्येच बाह्य दारुचिर्य हा गुजरात मधला बुद्धाच्या काळातला पहिला भिक्खू आहे जो श्रावस्तीला व्यापाराच्या उद्देशाने जातो आणि त्या ठिकाणी भिक्खू बनतो. तर गुजरात हे सम्राट अशोकांच्या काळखंडामध्ये आणि सगळ्यात मोठं महत्वाचं योगदान म्हणजे मौर्य काळांच्या नंतर सातवाहन आणि मैत्रक राजवंश. मैत्रक हा बौद्ध राजवंश गुजरातमध्ये ज्यांनी सोमनाथ मंदिर जे बांधलेलं आहे, सोमनाथ मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे. ज्याप्रमाणे नालंदा तक्षशिला आहे त्याप्रमाणे वल्लभी नावाचं बौद्ध विद्यापीठ गुजरातला होतं. स्वतः मोदीच्या गावामध्ये बौद्ध महिला भिक्षुणींचं विद्यापीठ आहे ते म्हणजे वडनागरला, ज्याला प्राचीन आनंदनगर म्हणायचे. तर आजही गुजरातमध्ये सोमनाथ हे प्राचीन बौद्ध विहार आहे, वडनागर हे प्राचीन महिला बौद्ध भिक्षुणीचं बौद्ध विद्यापीठ आहे, वल्लभी नालंदाप्रमाणे बौद्ध विद्यापीठ आहे. आणि गुजरातची खऱ्या अर्थाने ओळख शांतीदेव नावाचे भदंताचार्य महान भिक्षू जे नालंदामध्ये सुद्धा शिकले आणि वल्लभा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते ते म्हणजे शांतीदेव भिक्खू यांचा जन्मच गुजरातमध्ये झालेला आहे आणि ते वल्लभी युनिव्हर्सिटीचे. आणि स्थिरमती आणि गुणमती हे सुद्धा प्राचीन बौद्ध भिक्षू वल्लभीचे आहे. तर अशा प्रकारे सोमनाथ मंदिर असेल, वडनागर असेल आणि सगळ्यात मोठ्या गुजरातमधल्या सगळ्यात मोठ्या बौद्ध गुफा म्हणजे काठियावाडच्या साणावाकिया बौद्ध गुफा. तर या साणावाकिया बौद्ध गुफा खूप आहे, आज त्याच्यावर अतिक्रमण होताना दिसत आहे. तर अशा प्रकारे या संकल्पभूमीचा जो इतिहास आहे या संकल्पभूमीला आपण प्रत्येकाने भेट दिली पाहिजे. संकल्पभूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पभूमी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सम्यक संकल्प केला आणि संविधान असे एक समतावादी असे मी एक संविधान तयार करेल आणि ते संविधान लिहिण्याचाही संकल्प, या समाजाला अंधारातून उजेडात आणण्याचाही संकल्प, गुलामीतून बंधनमुक्त करण्याचाही संकल्प आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संकल्प त्या दिवसाला केला. आणि म्हणून ते 11 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. काश बाबासाहेबांनी तो संकल्प केला नसता सिद्धार्थ गौतमाप्रमाणे बोधगयेच्या, तर आज आपल्याला हे सुखाचे दिवस आले नसते. म्हणून त्या संकल्पभूमीला हजारोंच्या संख्येनं बौद्ध आंबेडकरी समुदाय त्या ठिकाणी भेट देतात आणि धन्य मानतात. मी सर्व बौद्ध आंबेडकरी अनुयायांना असं आवाहन करतो की आज या 23 सप्टेंबर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्प दिवस संकल्पभूमी बडोदा गुजरात यांना आपण भेट द्या आणि बाबासाहेबांची संकल्पभूमीचा हा इतिहास, कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. हा इतिहास बाबासाहेबांनी, हा जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संकल्पभूमी हे बडोद्याचे ठिकाण, त्याला आपण भेट देणार आहोत, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. या ठिकाणी मी हा संकल्पभूमीचा संकल्प दिवसाचा हा इतिहास आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेटिंग फॉर ए विजा आपण पुस्तक हे प्रत्येकाने वाचावं, त्याचा संदर्भ मी काही या ठिकाणी घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केला तर मग सयाजीराव गायकवाडांनी ती शिष्यवृत्ती बाबासाहेबांची माफही केली आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संकल्पभूमीला उजाळा देण्याकरिता आपण त्या ठिकाणी जात आहोत. या ठिकाणी सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम.